हाय गाईज, मी अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये शिकणारी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी आहे. आम्ही येथे चरक गार्डनमध्ये आलो आहोत. हे कर्पुराचे झाड आहे आणि मी त्याची माहिती देणार आहे. हे कर्पुराचं वृक्ष आहे. याचं लॅटिन नेम सिनामोनम कॅम्फोरा आहे आणि याला पर्याय नाव घनसागर, चंद्र, तुषार, हिमहव, शीतकर. याचं उपयुक्त अंग निर्यास आहे. रासायनिक संघटन स्फटिक चूर्ण आहे आणि याचं उगमस्थान श्रीलंका, जपान आणि भारत. कर्पुराचं स्वरूप बघूया. त्याचं वृक्षाकडे 30 मीटर पर्यंत उंचीच असते आणि 2 ते 3 मीटर पर्यंत सदाहरित वृक्ष असते. आता त्याची त्वक पाहिली, त्वक ही बाहेरून खडखडीत असते आणि आतून गुळगुळीत असते. त्याची पानं पाहिली तर एकांतर आहेत, पिवळसर हिरवे आहेत, सुगंधी असतात, तमालपत्रा एवढेच असतात आणि तसेच दिसणारे असतात. पुष्प हे लहान असते, पिवळसर पांढरे असते आणि मंजिरीयुक्त असते. याचं जर आपण फळ पाहिलं हे तर मटाराप्रमाणे दिसणार आहे, गडद हिरवे आणि गुच्छात येणार आहे आणि याच्या वृक्षांच्या अवयवांना कापरासारखा वास येतो आणि एका झाडापासून 4 ते 5 किलो असा कापूर मिळतो आपल्याला. तर आपण या वृक्षाचे आता गुण पाहूयात. यामध्ये याचा रस तिक्त, कटू आणि मधुर आहे. याचा विपाक हा कटू आहे, तर याचा वीर्य हा शीत आहे. त्यानुसार त्याचे गुण हे लघु आणि तीक्ष्ण असतात. तीव्र लक्षणे दिसत असेल तर यावर चिकित्सा म्हणजे वमन द्यावे, आमाशय धावन करावे व विरेचन द्यावे. विशेष लक्षणे दिसल्यास वमन द्यावे, आमाशय धावन करावे व विरेचन द्यावे. 125 ते 375 मिलीग्राम कर्पुरादिवती, कर्पुरादी चूर्ण, कर्पूर रस, कर्पुरासव. प्रयोगविधी आहे, दूध किंवा साखरेबरोबर दिल्याने कडवटपणा आणि तीक्ष्णता दूर होते. विषलक्षणे अधिक प्रमाणात सेवन केले तर उल्हास, तंद्रा, दुर्बलता, पांढुता हे व्याधी होतात. तर आपण कर्पूरचा उपयोग पाहणार आहोत. तर कापूर हे झाड आपण वेदनास्थापनमध्ये, आमवात, शौशल्यमध्ये वापरतो. तसेच तीव्र जोर असेल तर याचा फळांचा आपण वापर करू शकतो. परत हे त्रिदोषक न असून हे पित्त किंवा वातव्याधीमध्ये असेल तर जास्त करून आपण वाटतो. तर तीव्र जोर झाला असेल तर आपण कापराचा वापर करू शकतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर आमच्या पेजला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच तुम्हाला अजून याबद्दल असेच अनेक वृक्षांची माहिती लागत असेल तर आमच्या पेजला सबस्क्राईब करा. आमच्या पेजचं नाव आहे आतरोची बगबग.